आज दिवसभर झोपायचा विचार चालू आहे का? सकाळचे 7 वाजलेत आणि ते रात्रीपासून भांडे पडलेत. उठा लवकर. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय ना माझा? 2 वेळा आवाज दिलाय मी. ते भांडे पडलेत रात्रीपासून. मी तुम्हाला सांगतेय. कसं उठत नाही हा? कसं उठत नाही बघते. सकाळून आवाज देतीये. झाली झोप? काय झालं? उठा पटकन. चहा करून द्या मला. तेव्हापासून गोडीने उठवतेय मी तुम्हाला. डोकं दुखतंय. मी घरी तुम्ही दिवसभर बसून बसून तुम्हाला हे सुचतंय का? रात्रभर झोपायचं, दिवसभर झोपायचं. काम ना धंदा मरणाचं. दिवसभर घरी बसायचं, जेवण करायचं. दे रे हरी पलंगावरी. साखर कमी टाका चहामध्ये. सकाळून उठून इथं मला काम करायला लागतं. भांडे घासून घेते. झाले का भांडे? आणि डब्बा पॅक करा. सांगितलं होतं ना? डब्बा पॅक करून त्या बॅगेत टाका. रोज रोज सांगणार नाहीये मी. लेट होतोय मला. खूप छान दिसतेस का? तसलं घाणात कशाला लावलं मला? सांगितलं होतं माझ्यापासून लांब राहायला. माझ्यापासून 2 हात लांब राहायचं. समजलं? अगं पण काय झालं? डब्बा ना इकडं. डब्बा टाकला ह्याच्यात. आणि ते राहिलेले बाकीचे सगळे काम करून घ्या. माझे कपडे इस्त्री करून घ्या. फरशी पुसून घ्या. कपडे बाहेर पडलेत ना सकाळून, ते आणून पण घड्या घालून आतमध्ये ठेवा. आणि जेवण बनवून ठेवा. लवकर येणार मी घरी आज. दरवाजा उघडायला एवढा वेळ लागतो? बाजूला व्हा. अहो पाणी द्या. घे पाणी. काजल, काजल खूप काम होतं का ग? नाही, तिथं तर मला बसायचंय. पंगत पाडली जेवायला. गेले असते कधी कामाला तर माहित झालं असतं ना किती काम असतं किती नसते. अगं मी तुला सहज विचारत तरी तू माझ्या आज काय करते रे? प्लीज. मी खूप मला ना तिथं पण खूप प्रेशर असतं. इथं आल्याला मला प्रेशर देत जाऊ नका तुम्ही. अगं आताच राहिली कम्प्रेशन चालू केलंस. थकलीस ना, थोडा आराम कर ना. तुम्ही जा ना मग कामाला. मी नाही बसत त्याच्यावर. सांगायला चालले मला इथं. स्वतः तर 10 रुपये आणायचं कधी माहिती नाही. थकली हे झालं. रिकामी माया दाखवत जाऊ नका. स्वतःच काम बघा तिकडं. काजल
स्वयंपाक करून ठेवलं, मग जेवण कर ना. थकलीस म्हणतेस. जेवायचं आणि झोपायचं एवढंच माहितीये तुम्हाला, दुसरं काही माहिती नाही. जेवण करते मी, तुम्ही इथं बसा, हे काम करा तुम्ही. अगं मला सारखं असं का चिडचिड करत राहते रे तू? 10 पैसे तुम्हाला घरात आणायचं माहितीये का कधी? मी आणि त्याच्यातून चालते ना घर, मग मला करू द्या. रिकामी माया दाखवू नका मला. अगं मला काम नाही लागत, त्याला मी काय करू? काम नाही लागत, शिकायचा पत्ता आहे का? पडले आड आणि पदरात. अगं 2च महिने झाले मी काम सोडलं त्याला. 2च महिने असं म्हणताय, जसं 2च दिवस झाले. 2 महिने झाले. त्या 2 महिन्यात मी पण बसून राहिले असते तर भीक मागायला लागली असती ना. जा, भूक लागली असेल तुम्हाला बसून बसून दिवसभर, करून घ्या जेवण तुम्ही. काम आहे मला. काजल, तुझ्या आवडीची भाजी केली, चल ना जेवण करू. मी पण जेवलो नाही. जेवते मी माझं मी नंतर. तुम्हाला जेवायचंय का? जेवण करून घ्या, नाही तर झोपा. किती दिवसात जेवलो नाही. सांगितलं होतं ना हात लावू नका. लांब राहायला सांगितलं होतं ना. सोबत जेवू ना, मला जेव वाटत नाही त्याशिवाय. काजल, कसं सांगू या अडाणी माणसाला, काय कळत नाही. अगं रोज तर तू बाहेर जेवण येतेस ना, आज तर जेवण माझ्यासोबत. चल ना, अगं जेवण करू. किती वेळा सांगायला लागतं? तुम्ही कशाला मला परेशान करायला लागले आज? माझ्याशिवाय आज घासच उतरत नाहीये वाटतं, जसं की दिवसभर तुम्ही जेवतच नाही. दिवसभर जेवलो नाही का मी? काजल, हा बोल ना ग. कुठे? शॉपिंगला? हो ग, जायचंय मला पण. खूप दिवस झाले कपडे वगैरे घेतले नाही ना. अगं तेच ना, पेमेंट नव्हतं झाला. तो बाबा बसून आहे, एकटीच जेवावर घर चालवावं लागतं, सगळं बघायला लागतं, माहिती ना तुला. त्याच्या डोक्याला खटखट दिवसभर. नाही बरं, जाऊ उद्या. पेमेंट हो झालाय ग, थोडा कमी झालाय पण. येतेस का तू मग संध्याकाळी? आज तर नको, पण उद्या जाऊ. उद्या तू येतेस का? चालेल चालेल, ठेव मग. काजल, तुझं पेमेंट झालंय ना? त्याचं काय? मला 2000 रुपये दे ना. कशाला लागतात तुम्हाला 2000 रुपये? अगं माझे सगळे कपडे फाटून गेले, एक पण ड्रेस नाही घालायला. काय तुम्ही कलेक्टर नाही झाली आता? ड्रेस नवीन घालायला आहे ते घाला. काजल, देणार खरंच मला कपडे नाही. कुठून द्यायचे? आधीच पेमेंट कमी आलाय. सगळीकडे मलाच भागवायला लागतं. 2000-3000 कमीच वाटतं त्याला. काजल, तुला लक्षात आहे ना, जेव्हा मी कामाला जात होतो तेव्हा प्रत्येक महिन्यात मी तुला 2000 रुपये शॉपिंग करायला घेतो. उपकार नाही केले माझ्यावर. 2000 देतो. ह्यांना जास्त तर नाही बोलले ना मी. का हो, मी तुम्हाला काही जास्त तर नाही बोलले ना? राग आला का माझा? नाही यार, तुझी काही चूक नाही. जेव्हा एक माणूस काम करतो ना, तेव्हा तो आपल्या बायकोला राणी बनवून ठेवतो, आणि जेव्हा एक बायको काम करते ना, तेव्हा ते आपल्या नवऱ्याला नोकर बनवून ठेवते. अहो खरंच मला माफ करावं. मी असं नव्हतं करायला पाहिजे. खूप चुकीचं वागले मी तुमच्या सोबत. खूप काही काही बोलले. तुझी काही चूक नाही का? चूक तर माझी. मी जातो उद्यापासून कामात, तू घरीच राहते. नाही हो, तुम्ही एकटेच नका काम करू, आपण दोघं पण काम करू. तुम्ही पण उद्यापासून कामाला जा, मी पण काम करते. दोघं काम करू, दोघं संसार करू. आणि तुमच्या कपड्याची राहिली गोष्ट तर उद्या जाऊ आपण. मला पण जायचं शॉपिंग. चल मग आता जेवण करू. तुम्ही माफ केलं ना मला. चल.